Welcome back, friends. In the next session of this chapter, cell division, this is the third lecture. So, last time we have completed mitosis. Okay, now after that, there is a point in that section, internet, my friend, how the lifespan of cell is decided. तर सेलचा लाईफस्पॅन म्हणजे आयुष्यकाळ कशा प्रकारे निश्चित होत असतो. तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील. फॉर एक्झाम्पल, सेल कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे त्याच्यावरूनही ठरत असतं की एखादी सेल किती काळ जिवंत राहील. त्यानंतर सेलची डिफरन्शिएशनची अवस्था कोणती आहे. डिफरन्शिएशन म्हणजे सेलचं स्पेशलायझेशन. सेल एखाद्या ठराविक कार्यासाठी पूर्णपणे स्वतःला बदलून टाकते. तर अशा वेळेस ती त्या डिफरन्शिएशन म्हणजे त्याला तुम्ही स्पेशलायझेशन म्हणू शकता किंवा विशेषीकरणाच्या कुठल्या टप्प्यामध्ये आहे याच्यावर सुद्धा अवलंबून असतं की ती सेल किती काळ जिवंत राहील. आणि त्याशिवाय अलीकडच्या रिसर्चमध्ये एक गोष्ट जी समोर आलेली आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की सेलच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असलेला न्यूक्लिओलस याच्या साईजवर सुद्धा अवलंबून असतं की त्या सेलचं सर्वायवल किंवा त्याचा लाईफस्पॅन आयुष्य जे आहे ते किती कालावधीचं असेल. म्हणजे न्यूक्लिओलस जितका लहान तितकी लाईफ सेलची जास्त असते असं काही रिसर्चेसमध्ये आढळून आलेले आहे. तथापि याच्यामध्ये फायनल आणखीनही कुठली रिसर्च अशी समोर आलेली नाही आहे. ठीक आहे, त्या पुढचा भाग पाहूया, डेथ ऑफ अ सेल. ठीक आहे, तर आता डेथ ऑफ अ सेल, यू मे थिंक ऑफ इट ॲज अ बॅड फॉर सेल्स इन युअर बॉडी टू डाय. आता आपल्या बॉडीमधल्या सेल्सची डेथ होते असं ऐकल्यानंतर फारसं कुणाला छान वाटणार नाही. अरे रे, आपल्या बॉडीमधल्या सेल्सची डेथ होते, किती वाईट आहे, असंच कुणालाही पर्सनल फिलिंग, फर्स्ट फिलिंग येणार. इन मेनी केसेस दॅट्स ट्रू. आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये बऱ्याचशा वेळेस हे सत्यसुद्धा आहे की आपल्या बॉडीमधल्या सेल्सची डेथ होणं चांगलं नाही आहे. कुठे? फॉर एक्झाम्पल, ड्यू टू स्क्रॅप और हार्मफुल केमिकल. म्हणजे कापलं किंवा भाजलं म्हणजे ते केमिकलमुळे एखाद्या ॲसिडमुळं भाजणं असो किंवा एखाद्या ठिकाणी कुठे चटका बसून किंवा काही ठिकाणी कापल्या गेल्यामुळं जर आपल्या बॉडीमधल्या सेल्सची डेथ असेल तर ते काही आपल्या बॉडीसाठी फारसं चांगलं नाही आहे. आणि याच्यासाठी एक स्पेशल टर्म आहे, ती कुठली आहे? नेक्रॉसिस. कुठली टर्म आहे? नेक्रॉसिस म्हणतात. जेव्हा बॉडीमधल्या सेल्स अशा अयोग्य पद्धतीनं त्यांची डेथ होत असते, म्हणजे कापल्यामुळं किंवा भाजल्यामुळं होणारी जी सेलची डेथ आहे त्याला काय म्हटलेलं आहे? नेक्रॉसिस. पुढे पाहूया. हाऊएव्हर, सम सेल्स इन आवर बॉडी डाय नॉट रँडमली बट इन अ केअरफुली कंट्रोल्ड वे. पण नेहमीच हे अशा प्रकारे सेलची डेथ होणं वाईट असतं असंही म्हणणं चुकीचं आहे. का? कारण बरेचसे असे प्रकार आहेत की जेव्हा सेलची डेथ होणं हे पूर्ण त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या शरीराबद्दल जर आपण बोलतोय तर आपल्या शरीरासाठी काही सेलची डेथ होणं हे आवश्यक असतं. ठीक आहे, सगळ्याच्या सगळ्या सेल जिवंत राहणं कायमस्वरूपी हे आपल्या पूर्ण शरीराच्या हिताचं नसतं. तर इथे एक एक्झाम्पलसुद्धा दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट द सेल्स बिटवीन एम्ब्रियॉनिक फिंगर्स डाईड इन अ प्रोसेस कॉल्ड अपोप्टॉसिस टू गिव्ह अ डेफिनाईट शेप टू द फिंगर्स. तर आता इथे आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल की एक प्रोसेस आहे अपोप्टॉसिस नावाची. या ठिकाणी आपण याच्यावर पाहूया की हा काय प्रकार आहे. म्हणजे एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये असताना आपला जो हात तयार होतो तो खरं तर हा अशा प्रकारचा तयार होत असतो. ठीक आहे, पण नंतर काय होते, या ठिकाणी हा मधला जो भाग आहे, ठीक आहे, हा असा मधला भाग, याची इथे डेथ व्हायला सुरू होते. ठीक आहे, तर आता याला मी वेगळ्या रंगामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो भाग असेल या ठिकाणच्या भागाची इथं काय होणार? डेथ होणार. ठीक आहे, ज्याला मी ब्लॅक कलरमध्ये दाखवतोय त्या भागातल्या ज्या सेल्स असतील त्यांची इथं डेथ होत असते. ठीक आहे, आणि ही डेथ झाल्यामुळं मग काय होतं, याचाच हा जो सुरुवातीला जो आपला हात तयार होत असतो तो अशा प्रकारचा तयार झाला, पण नंतर मग हे असे याचे फिंगर्स तयार होतील. ठीक आहे, तर असा आपला जो हात तयार झालेला आहे तो का तयार झाला? कारण या ठिकाणची ज्या सेल्स होत्या या ठिकाणच्या सेलची अगोदर डेथ होत असते. ठीक आहे, आणि ही डेथ जी आहे ती एका ठराविक पद्धतीनं होत असते. तर या प्रकारच्या डेथला इथे या ठिकाणी एक आपण शब्द वापरतोय. काय आहे तो शब्द? अपोप्टॉसिस. इथे पाहू शकतो आपण काय नाव दिलेलं आहे या टर्मला? अपोप्टॉसिस असा हा अशी टर्म आहे. ठीक आहे, काय अपोप्टॉसिस म्हणजे? तर या ठिकाणी काय होते की सेलची केअरफुली आणि एका प्रोग्राम पद्धतीनं ठराविक पद्धतीनं डेथ होत असते.
in a process called as apoptosis. परत एकदा रीडिंग देऊया आपण. During embryonic development, cells between the embryonic fingers died in a process called apoptosis to give a definite shape to the fingers. This is common form of programmed cell death. आता हवं तर तुम्ही याला apoptosis ची डेफिनेशन म्हणू शकता. काय आहे ती? प्रोग्राम सेल डेथ, वेअर सेल्स अंडरगो सेल्युलर सुसाईड. ठीक आहे, वेन दे रिसीव्ह सर्टन सिग्नल्स. म्हणजे सेलला जेव्हा ठराविक प्रकारचे सिग्नल्स किंवा निर्देश भेटत असतात त्यावेळेस सेल अशा प्रकारच्या नियोजित मृत्यूला सामोरं जाते. एक प्रकारची ती सेलनी स्वतः केलेली सुसाईड किंवा आत्महत्या असते. ठीक आहे, सेलनी केलेली. ठीक आहे, तर या टर्मला आपण काय नाव दिलेलं आहे? अपोप्टॉसिस. अपोप्टॉसिस इन्व्हॉल्व सेल डेथ बट इट बेनिफिट्स द ऑर्गॅनिझम ॲज अ होल. खरं तर याच्यामध्ये काही सेलची डेथ होते, पण ज्या व्यक्तीच्या त्या सगळ्या सेल आहेत त्याच्या पूर्ण शरीराला याचा एकंदरीत फायदाच होत असतो. फॉर इन्स्टन्स बाय लेटिंग फिंगर्स डेव्हलप ऑर बाय एलिमिनेटिंग पोटेन्शियल कॅन्सर सेल्स. ठीक आहे, कॅन्सरस सेलची सुद्धा अशा प्रकारची प्रोग्राम डेथ व्हावी असं आपल्या बॉडीचं मेकॅनिझम आहे, जेणेकरून कॅन्सरस किंवा घातक सेलची संख्या आपल्या शरीरामध्ये नियंत्रणात राहावी किंवा वाढू नये. अशा प्रकारे आपल्या बॉडीचं एक प्रकारचं मेकॅनिझम आहे. ठीक आहे, तर असा इंटरेस्टिंग पॉईंट संपल्यानंतर आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया, दॅट इज मियोसिस. ठीक आहे, तर मियोसिसला अगोदर थोडंसं मी इकडे तुम्हाला बोर्डवर समजून सांगेल काय प्रकार आहे हा मियोसिस. ठीक आहे, तर इथे मियोसिस आपल्याला समजून घ्यावं लागेल की काय काय आहे या मियोसिसमध्ये. ठीक आहे, तर मियोसिस पहिल्यांदा लक्षात घ्या की हे रिडक्शनल डिव्हिजन आहे. काय आहे मियोसिस? रिडक्शनल डिव्हिजन आहे. ठीक आहे, का म्हणतोय आपण याला रिडक्शनल डिव्हिजन? कारण याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या हाफ होत असते. म्हणजे उदाहरणार्थ एक सेल आहे ज्याच्यामध्ये 10 क्रोमोझोम आहेत, तर या सेलपासून मियोसिस झाल्यानंतर एक नाही, दोन नाही, तर किती सेल तयार होतील? 4 सेल तयार होतील, पण त्यांच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या मात्र हाफ झालेली असेल. ठीक आहे, आणि इथे क्रोमोझोमची संख्या अर्धी होते म्हणून आपण याला काय म्हणतोय? रिडक्शनल डिव्हिजन म्हणतोय. ठीक आहे, आता इथे दुसरी गोष्ट सुद्धा तुमच्या लक्षात आली असेल की मायटॉसिसमध्ये आपण पाहिलं की एका सेलपासून 2 सेल तयार होतात, पण इथं मात्र आपल्याला लक्षात आलेलं आहे की इथे एका सेलपासून 4 सेल तयार होत असतात. ठीक आहे, तर असं हे मियोसिस. मग या मियोसिसचं आणखीन काय वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला? तर या मियोसिसमध्ये 2 यम फेजेस आहेत. ठीक आहे, तर मियोसिसमधल्या 2 यम फेजेस यांना आपण नाव काय दिलेलं आहे? M1 आणि दुसरं नाव दिलेलं आहे M2. म्हणजे मियोसिस 1 आणि मियोसिस 2. तर इथे आपल्याला याचा पूर्ण जो अभ्यास आहे तो व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. त्यानंतर मग आपण पुस्तकातल्या पॉईंटला, मुद्द्यांना रीडिंग देऊया. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये M1 आणि M2 काय आहेत हे थोडंसं आपण लक्षात घेऊया. मियोसिस 1, तर याच्यामध्ये प्रामुख्यानं काय होत असतं? तर M1 मध्ये खऱ्या अर्थानं होत असतं होमोलॉगस क्रोमोझोमचं सेपरेशन. होमोलॉगस क्रोमोझोम जे असतात हे यामध्ये सेपरेट होत असतात. ठीक आहे, आणि M2 मध्ये काय होत असतं? M2 खरं पाहिलं तर मायटॉसिस सारखंच आहे, कारण याच्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होत असतात. सिस्टर क्रोमॅटिडचं याच्यामध्ये काय होत असतं? सेपरेट होत असतात किंवा त्यांचं सेपरेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे, तर अशा या M1 मध्ये किती भाग आहेत? तर याच्यामध्ये एकंदरीत नेहमीप्रमाणे प्रत्येक यम फेजमध्ये जे 4 भाग असतात तेच आपल्याला पाहायला मिळतील. कोणते आहेत ते? पहिला आहे याच्यामध्ये प्रोफेज 1. ठीक आहे, त्यानंतर आहे मेटाफेज 1. ठीक आहे, त्यानंतर आहे याच्यामध्ये ॲनाफेज 1 आणि M1ची शेवटची अवस्था कोणती आहे? टीलोफेज 1. ठीक आहे, त्यानंतर M2 ज्याच्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होणार आहेत, याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या 4 सबस्टेजेस आहेत. कोणत्या आहेत त्या 4 सबस्टेजेस? पहिलीचं नाव आहे, पहिल्या याच्यातल्या स्टेजचं नाव आहे प्रोफेज 2. त्यानंतर आहे मेटाफेज 2.
त्यानंतर आहे एनाफेज 2 आणि त्यानंतर आहे टीलोफेज 2. लक्षात येते. मग यामधली जी प्रोफेज आहे, या प्रोफेजमध्ये आणखीन पुढे 5 सब स्टेजेस आहेत. हे इथे आपल्याला महत्त्वाचं आहे, समजून घ्यावं लागेल की टोटल मिओसिसमध्ये 2 महत्त्वाच्या स्टेजेस आहेत. एक आहे M1 आणि दुसरी आहे M2. आता प्रत्येकामध्ये 4 सब स्टेजेस आहेत. प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टीलोफेज 1 या कुठे आल्या? M1 मध्ये. आणि M2 मध्ये कोण येतं? प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2 आणि टीलोफेज 2. तर त्यातल्या आता M1 ची जी प्रोफेज आहे याच्यामध्ये पुढे 5 सब स्टेजेस आहेत. कुठल्या कुठल्या आहेत मग या? पहिली आहे याच्यातली लिप्टोटीन किंवा याला लिप्टोनिमा असं पण म्हटलेलं आहे. दुसरी आहे झायगोटीन किंवा याला झायगोनिमा सुद्धा म्हटलेलं आहे. तिसरी आहे पॅचिटीन. त्यानंतर डिप्लोटीन आणि शेवटची स्टेज आहे याच्यातली डायकायनेसिस. ठीक आहे. तर अशा या 5 सबस्टेजेस कशाच्या आहेत? या सगळ्या आहेत प्रोफेज 1च्या. त्यानंतर मग मेटाफेज 1, एनाफेज 1, टीलोफेज 1 आणि मग सुरू होईल M2 ज्याच्यामध्ये प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2 आणि टीलोफेज 2 असा एवढं सगळं आपल्याला पार्ट इथे डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया. ठीक आहे. इथे आता आपण आपल्या मिओसिसला रीडिंग देऊया. मिओसिस बद्दल काय दिलेलं आहे? तर टर्म मिओसिस वॉज कॉइन्ड बाय J.B. फार्मर इन 1905. तर असे क्वेश्चन CETच्या एक्झाममध्ये विचारले जात असतात, त्यामुळं असे मुद्दे तुम्हाला लक्षात असणं अपेक्षित आहे. मिओसिस ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा J.B. फार्मर यांनी 1905 मध्ये वापरलेली आहे. इट टेक्स प्लेस ओनली इन रिप्रोडक्टिव्ह सेल ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. तर लक्षात घ्या, मिओसिस कुठे होत असतं? तर फक्त रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये होत असतं, सोमॅटिक सेल्समध्ये, बॉडी सेल्समध्ये नाही. तर ज्या ठिकाणी जननेंद्रिय आहेत त्या जननेंद्रियामध्ये विशेषतः जे गॅमेट तयार करणाऱ्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये मिओसिस होत असतं. बाय दिस डिव्हिजन नंबर ऑफ क्रोमोझोम इज रिड्यूस टू हाफ. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या ही अर्धी होते. लक्षात घ्या, मायटोसिसमध्ये क्रोमोझोमची संख्या इक्वल राहते, मेंटेन राहते, म्हणून आपण मायटोसिसला इक्वेशनल डिव्हिजन म्हटलं होतं. पण मिओसिसमध्ये क्रोमोझोमची संख्या अर्धी होते म्हणून आपण त्याला रिडक्शनल डिव्हिजन म्हणतोय. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शनल डिव्हिजन. द सेल्स इन विच मिओसिस टेक्स प्लेस आर टर्म्ड ॲज मिओसाइट. आणि ज्या सेलमध्ये मिओसिस होत असतं, रिप्रोडक्टिव्ह सेल्स, त्या सेल्सला आपण काय म्हटलेलं आहे? मिओसाइट्स. लक्षात घ्या, मिओसिस होऊन तयार झालेल्या सेल्सला आपण गॅमेट म्हणू शकतो, पण ज्या सेलमध्ये मिओसिस होत आहे त्या सेलला काय म्हणतो आपण? मिओसाइट्स. मिओसिस प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फ्रॉम अ डिप्लॉइड पॅरेंट सेल. तर आता मागे मी सांगितलं होतं मायटोसिसच्या वेळेस डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड काय संकल्पना आहेत ते. तर ज्या सेलमध्ये प्रत्येक क्रोमोझोम 2 कॉपीमध्ये असतात त्या सेलला आपण काय म्हटलेले? डिप्लॉइड सेल्स. आणि ज्या सेलमध्ये प्रत्येक क्रोमोझोम सिंगल कॉपीमध्ये असतो त्याला काय म्हटलेलं आहे? हॅप्लॉइड सेल्स. ठीक आहे. तर डिप्लॉइड सेलमध्ये मिओसिस झाल्यानंतर त्यापासून हॅप्लॉइड सेल तयार होतील. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी किती सेल तयार होत असतात? एका सेलपासून 4 सेल. आणि क्रोमोझोमची संख्या अर्धी झाल्यामुळं डिप्लॉइडचं रूपांतर कशामध्ये होईल? हॅप्लॉइड सेलमध्ये होईल. मिओसिस इज ऑफ 2 सबटाईप्स. आता इथं मिओसिसच्या 2 सबटाईप असा शब्द दिलेला आहे. खरं तर याला सबटाईप नाही, सबस्टेजेस म्हणता येईल. ठीक आहे. याच्यामध्ये कोणते आहेत मग? फर्स्ट मिओटिक डिव्हिजन और हेट्रोटायपिक डिव्हिजन. ठीक आहे. इथे हेट्रोटायपिक डिव्हिजन असा मुद्दा आहे. थोडीशी चला आता पाहूया. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन और हेट्रोटायपिक डिव्हिजन यालाच आपण काय नाव दिलेलं आहे? मिओसिस 1. ठीक आहे. तर हे झालं मिओसिस 1. त्यानंतर मिओसिस 2 म्हणजे सेकंड मिओटिक डिव्हिजन किंवा याला दुसरा एक शब्द दिलेला आहे होमोटायपिक डिव्हिजन. आता का म्हटलं याला हेट्रोटायपिक आणि का म्हटलं होमोटायपिक ते आपल्याला डिस्कशनमध्ये कळेलच. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन और हेट्रोटायपिक डिव्हिजन. पहिला आपण जो मिओसिसचा भाग आहे तो इथे पाहूया. ड्युरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन डिप्लॉइड सेल इज डिवायडेड इंटू 2 हॅप्लॉइड सेल्स.
तर एका डिप्लॉइड सेलचं रूपांतर इथे 2 हॅप्लॉइड सेलमध्ये होते. ठीक आहे, म्हणजे क्रोमोझोमची संख्या अर्धी होण्याचा जो भाग आहे तो खरं तर M1 मध्येच पूर्ण होत असतो. M2 मध्ये मायटॉसिस, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की M2 हे मायटॉसिस सारखंच आहे. त्यामुळे ज्या 2 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या त्यांच्यामध्ये मायटॉसिस झालं असतं तर काय झालं असतं, तर प्रत्येकीपासून 2-2 पुन्हा हॅप्लॉइड सेल तयार झाल्या असत्या. तर त्यामुळं इथे याला हेट्रोटायपिक का म्हटलं, कारण इथे डिप्लॉइडचं रूपांतर हॅप्लॉइडमध्ये होते. डॉटर सेल रिझल्टिंग फ्रॉम दिस डिव्हिजन आर डिफरंट फ्रॉम द पॅरेंट सेल इन क्रोमोझोम नंबर. तर इथे पॅरेंट सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या जितकी होती तितकी डॉटर सेलमध्ये नाही आहे, तयार होणाऱ्या सेल्समध्ये नाही आहे. म्हणजे पॅरेंट सेल आणि डॉटर सेल वेगवेगळ्या असल्या कारणानं इथं आपण याला काय वर्ड वापरलेला आहे, हेटेरो. हेटेरो म्हणजे डिफरंट. हेन्स दिस डिव्हिजन इज ऑल्सो कॉल्ड एज हेट्रोटायपिक डिव्हिजन. आता तुम्हाला अर्थ कळला असेल की मियोसिस 1ला आपण हेट्रोटायपिक का म्हणतोय, कारण डॉटर सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या आणि पॅरेंट सेलमधल्या क्रोमोझोमची संख्या ही वेगवेगळी आहे. ठीक आहे. इट कंटेन द फेजेस लाईक प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 अँड टीलोफेज 1 अँड सायटोकायनेसिस 1. ठीक आहे. तर आता यातली जी M1 आहे त्याच्यामध्ये आता 2 भाग यायला लागलेत. म्हणजे खरं तर सायटोकायनेसिस सुद्धा आता याच्यामध्येच यायला लागले. तर यातला जो 4 महत्त्वाच्या स्टेजेस आहेत त्या कुठल्या, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टीलोफेज 1. आता हे समोर 1-1 कशासाठी दिलं बरं, प्रोफेज 1च्या समोर 1, टीलोफेजच्या समोर 1, ॲनाफेजच्या समोर 1 आणि मेटाफेज. कारण आता जी नंतर M2 आहे त्याच्यामध्ये सुद्धा या स्टेजेस आहेत. मग प्रोफेज नेमकी कुणाची, M1ची का M2ची, हे सहजपणे कळावं, प्रत्येक वेळेस सांगण्याची आवश्यकता पडू नये की प्रोफेज ऑफ मियोसिस 1 किंवा मेटाफेज ऑफ मियोसिस 2. त्यामुळे हे समोर सफिक्स जोडलेले आहेत 1 आणि 2. म्हणजे मेटाफेज 1 असं म्हटलं तर त्याचा अर्थ काय होतो, मेटाफेज ऑफ मियोसिस 1, किंवा ॲनाफेज 2 असं म्हटलं तर त्याचा अर्थ काय घ्यायचा, ॲनाफेज ऑफ मियोसिस 2. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये एक एक पाहूया. प्रोफेज 1, दिस फेज हॅज लॉंगर ड्युरेशन. तर प्रोफेज 1चं जे ड्युरेशन आहे ते सगळ्या स्टेजेसमध्ये सर्वात जास्त आहे. म्हणजे खूप जास्त कालावधीसाठी प्रोफेज 1 सुरू असते. सिग्निफिकंट फीचर्स विच आर पेक्युलर टू मियोसिस ऑकर इन दिस फेज. आता मियोसिसमध्ये जे महत्त्वाच्या घटना आहेत, उदाहरणार्थ क्रॉसिंग ओव्हर किंवा व्हॅरिएशन निर्माण होण्यासाठी, मायटॉसिसच्या डिस्कशनमध्ये मी तुमच्याशी बोललोय की मायटॉसिसमध्ये भलेही क्रोमोझोम नंबर सारखे राहतात, पण उत्क्रांती किंवा इव्होल्युशन होण्यासाठी जे व्हॅरिएशन आवश्यक असतात ते मायटॉसिसमध्ये होत नाही, तर ते मियोसिसमध्ये होतात. मग मियोसिसच्या कोणत्या भागात होतात, तर मियोसिसच्या प्रोफेज 1मध्ये होत असतात. त्यामुळे इथं काय म्हटलेलं आहे, सिग्निफिकंट फीचर, जे महत्त्वाची लक्षणं आहेत, विच आर पिक्युलियर टू मियोसिस, मियोसिसचे जे ठळक वैशिष्ट्य आहेत ती कोणत्या स्टेजमध्ये होत असतात, दिस फेज, म्हणजेच कोणती, प्रोफेज 1. दिस फेज कॅन बी सबडिवायडेड इंटू 5 सबस्टेजेस. कुठल्या आहेत मध्ये, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. ठीक आहे. आता एक एक करत यांचा अभ्यास करूया आपण. सुरुवात करूया लिप्टोटीन पासून. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहूया लिप्टोटीन बद्दल काय काय माहिती आहे आपल्याकडे. द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीजेस. तर पहिल्यांदा इथे काय बदल झालेला आहे, न्यूक्लियसचं जे आकारमान आहे ते इथे वाढायला लागलं आहे. एक, द क्रोमोझोम बिकम डिस्टिंक्ट लॉंग थ्रेड लाईक अँड कॉईल. आता इथे क्रोमोझोम स्पष्ट व्हायला सुरुवात होते, पण आणखीनही ते कसे आहेत, लांब लचक आहेत, म्हणजे यांच्या कंडेन्सेशनला सुरुवात नाही झालेली. थ्रेड लाईक अँड कॉईल म्हणजे एकमेकामध्ये वेटोळे घातलेले किंवा गुंतून बसल्यासारखे ते आपल्याला दिसतील. दे टेकअप स्पेसिफिक ओरिएंटेशन, द बुके स्टेज इनसाइड द न्यूक्लियस. ठीक आहे. आता या ठिकाणी क्रोमोझोम एका विशिष्ट पद्धतीनं स्वतःला मांडायला लागतात आणि ते एका विशिष्ट अवस्थेमध्ये इथे आढळून येतात. जसं फुलांचा जो काही गुच्छ असतो, आपण ज्याला पुष्पगुच्छ म्हणतो, तर तसं काहीसं स्वरूप इथं दिसतं. त्यामुळे याला काय म्हणलेलं आहे, बुके, फुलांचा बुके असतो ना, तशा प्रकारे इथे क्रोमोझोम दिसतात इनसाइड द न्यूक्लियस. दिस इज कॅरेक्टराइज विथ द एंड्स ऑफ क्रोमोझोम कन्वर्ज टुवर्ड दॅट साइड ऑफ न्यूक्लियस वेअर द सेंट्रोझोम लाईज. ठीक आहे. आता लक्षात घ्या, इथे जे आहे ते क्रोमोझोमचे जे टोक आहेत, एंड्स आहेत, हे कोणत्या बाजूला जातात, तर ज्या बाजूला न्यूक्लियसच्या बाहेर सेंट्रोझोम असतो. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रिओल डिवाइड्स इंटू 2 अँड मायग्रेट टू द अपोजिट पोल्स. आता न्यूक्लियसच्या बाहेर असलेले जे सेंट्रिओल आहेत ते काय होतात, आता अपोजिट पोल्स म्हणजे विरुद्ध ध्रुवांनी त्यांच्या मायग्रेशनला किंवा स्थलांतराला इथे सुरुवात होत असते. ठीक आहे. याच्या ज्या डायग्राम्स आहेत त्या इथे आपण पाहू शकतो. त्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे पहा. ही पहिली डायग्राम जी दिसते इथे या ठिकाणी, ही कशाची आहे, लिप्टोटीनची. तर याच्यामध्ये इथे न्यूक्लियसचा व्हॉल्यूम वाढलेला आहे.
ठीक आहे. आणि क्रोमोझोमसुद्धा कसे दिसत आहेत तिथे याच्यामध्ये, लॉंग थ्रेड लाईक थिन अँड कॉइल्ड. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे क्रोमोझोम आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर येऊया नेक्स्ट स्टेजवर, झायगोटीन. ठीक आहे. झायगोटीनमध्ये काय सांगितलेलं आहे, इंटिमेट पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. तर आता इथे महत्त्वाची घटना घडून यायला लागली. झायगोटीन स्टेजमध्ये प्रोफेज 1ची ही दुसरी सबस्टेज आहे, त्याचं नाव काय आहे, झायगोटीन. याच्यामध्ये काय होतंय, होमोलॉगस क्रोमोझोमच्या जोड्या पडायला लागतात. म्हणजे आता होमोलॉगस क्रोमोझोम कशाला म्हणायचं हे समजून घेऊया अगोदर थोड्या वेळासाठी, मग आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया की नेमकं झायगोटीनमध्ये काय होत असतं. ठीक आहे. तर ते पहा, होमोलॉगस क्रोमोझोममध्ये नेमकं काय होत असतं किंवा काय प्रकार आहे होमोलॉगस क्रोमोझोम. तर लक्षात घ्या, आता थोड्या वेळासाठी समजण्यासाठी ह्युमन सेलचं उदाहरण देतो की ज्याच्या न्यूक्लियसमध्ये किती क्रोमोझोम असतात, अशा प्रकारे 46 क्रोमोझोम असतात. तर मुळात हे 46 क्रोमोझोम म्हणजे कसे तयार झालेले आहेत हे लक्षात घ्या. मुळात आपल्या बॉडीमधल्या जेवढ्या काही सेल्स आहेत, सगळ्याच्या सगळ्या सेल ह्या आपल्या जन्माच्या 9 महिने किंवा 9 महिने अगोदर काय झालेलं आहे, एक सेल तयार झाली होती झायगोट नावाची. ठीक आहे. तर हा झायगोट कसा तयार झाला होता, हा झायगोट तयार झाला होता फिमेल गॅमेट जो आपल्या आईच्या शरीरामध्ये तयार झाला होता, आणि मेल गॅमेट जो आपल्या वडिलांच्या शरीरामध्ये तयार झाला होता. या दोन्हीचं काय झालं होतं, एकत्रीकरण झालं होतं. त्याला आपण काय म्हणतो, या क्रियेला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. काय म्हणतो त्याला, फर्टिलायझेशन. आणि त्यातूनच झायगोट तयार झाला होता. तर इथे आपल्याला समजायला हवं की जो फिमेल गॅमेट होता हा, त्याच्यामध्ये होते 23 क्रोमोझोम, आणि हा जो होता स्पर्म किंवा मेल गॅमेट, त्याच्यामध्ये होते 23 क्रोमोझोम. आणि यामुळे झायगोटमध्ये किती क्रोमोझोम झाले, एकूण 46 क्रोमोझोम झाले. आणि या झायगोटमध्ये कोणत्या प्रकारचं सेल डिव्हिजन झालेलं आहे, ज्यापासून आपलं पूर्ण शरीर तयार झालं, तर सेल डिव्हिजन आहे मायटॉसिसचं. ठीक आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे 46 किंवा 46 क्रोमोझोम आहेत, ते मुळात किती प्रकारचे असं जर म्हटलं तर 23 टाईप्सचे आपल्याला असं म्हणावं लागेल. म्हणजे सपोज हा एक क्रोमोझोम आहे, आपण याला तुर्तास नाव देऊया ए. तर दुसरा एक क्रोमोझोम असेल जो 99.99% सेम या क्रोमोझोम सारखाच असेल, त्याला आपण म्हणूया ए डॅश. तर हा ए जर आईकडनं आलेला असेल, मदरकडनं, किंवा याला मॅटर्नल असा शब्द आहे, तर हा ए डॅश हा वडिलांकडनं आलेला असेल. ठीक आहे. याला आपण म्हणतो पॅटर्नल, म्हणजे फादरकडून आलेला. तर हे दोन क्रोमोझोम यांना आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोझोम. काय म्हणतो आपण यांना, होमोलॉगस क्रोमोझोम, ए आणि ए डॅश. ठीक आहे. याचप्रमाणे दुसरा एखादा क्रोमोझोम असेल, तंतोतंत त्याच्यासारखाच आणखीन एक क्रोमोझोम असेल, बी आणि बी डॅश. कळतंय, बी आणि बी डॅश. आता ए आणि बी मध्ये काय फरक आहे, तर यांची लेंथ वेगवेगळी आहे, यांच्यावरचे जीन्स वेगवेगळे आहेत, यांची सेंट्रोमियरची पोझिशन वेगवेगळी आहे. कळते. आता ए आणि ए डॅशमध्ये मात्र लेंथ सेम असेल, सेंट्रोमियरची पोझिशन सेम असेल, त्याच्यावरची जीन्सची संख्या, जीन्स कोणत्या आहेत, हे सगळं ए आणि ए डॅशवर सेम टू सेम असेल. म्हणून ए आणि ए डॅश काय झाले, होमोलॉगस क्रोमोझोम. बी आणि बी डॅश काय झाले, होमोलॉगस क्रोमोझोम. पण ए डॅश आणि बी, किंवा ए आणि बी डॅश, किंवा ए आणि बी, किंवा बी आणि बी डॅश, हे काय झाले, नॉन होमोलॉगस क्रोमोझोम झाले. कळतंय. तर अशा प्रकारे हे होमोलॉगस क्रोमोझोम यांच्या पेअरिंग बद्दल आपण बोलत होतो. कोणत्या स्टेजमध्ये, झायगोटीन स्टेजमध्ये. ठीक आहे. तर आता पाहूया झायगोटीन मध्ये काय झालं. तर झायगोटीन मध्ये व्हायला लागली इथे पेअरिंग, म्हणजे जोड्या पडत आहेत. कुणाच्या, होमोलॉगस क्रोमोझोमच्या. तर या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता की इथे होमोलॉगस क्रोमोझोमची पेअरिंग कशी दाखवलेली. लक्षात घ्या, ही आहे इथे झायगोटीन स्टेज, आणि त्यामध्ये इथे पाहू शकता तुम्ही, इथे हा ब्ल्यू कलरचा आणि हा रेड कलरचा, यातला एकाला समजूया आपण मॅटर्नल, दुसऱ्याला समजूया पॅटर्नल. तर इथे दोन्ही कसे झालेले, एकमेकाच्या समोर येऊन थांबायला सुरुवात झालेली. तर इथे पाहू शकता हे जे दोन आहेत, हा एक आणि हा, तर यांचा एवढ्या भागाची पेअरिंग झाली, आणि हा बाकीचा भाग हा आणखीन पेअर व्हायचा बाकी आहे, ते एकमेकापासून दूर आहेत. ठीक आहे. तर ही पेअरिंगची जी पद्धती आहे ती
कशा पद्धतीनं पेरिंग होते हे थोडंसं समजून घ्यायला हवं. यासाठी परत एकदा आपण आपल्या बोर्डकडे वळूया. ठीक आहे, तर ही पेरिंग कशा पद्धतीनं होत असते लक्षात घ्या. या ठिकाणी मी सुद्धा आता 2 कलर यूज करेल. आता ही रेष म्हणजे एक क्रोमोझोम समजा. अशा पद्धतीनं म्हणजे सुरुवातीला आता हा ब्लॅक याला मॅटर्नल म्हणूया आणि रेडला आपण पॅटर्नल क्रोमोझोम म्हणूया. ठीक आहे, तर हे एका टोकाकडून एकमेकाच्या समोर यायला सुरुवात होते. कशामुळं? कारण यांच्यामध्ये एक प्रोटीन तयार होत असतं. या प्रोटीनला आपण म्हणतो सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. काय म्हणतो त्या प्रोटीनला? सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. का बरं असं नाव दिलं आपण याला? कारण ही जी पेरिंग व्हायला लागली, या पेरिंगला क्रोमोझोमच्या जोड्या, होमोलॉगस क्रोमोझोमची जी जोडी पडत असते, जोडीने ते क्रोमोझोम एकमेकासमोर येऊन थांबत असतात. या क्रियेला नाव आहे सिनॅप्सिस. काय नाव आहे या क्रियेला? सिनॅप्सिस. आणि सिनॅप्सिस घडून आणणारं जे प्रोटीन आहे त्याला काय नाव दिले? सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. तर अशा प्रकारे हे 2 क्रोमोझोमची पेरिंग होते. आता ही पेरिंग जर तुम्ही थोडंसं लक्षात घेतलात तरी एखाद्या बॅगच्या किंवा कुठल्या याच्या चेन प्रमाण आहे, झिप सारखी. झिप किंवा चेन कळते ना तुम्हाला, तर त्या पद्धतीने ही पेरिंग व्हायला लागली. मग जसं ही चेन किंवा झिप इथे याला सपोज हे असं एखादं आपण चित्र काढलं आणि ह्याला असं वरती जर ओढलं तर काय होईल? हे सुद्धा काय होतील? एकमेकाच्या असे समोर येऊन जातील. हो की नाही? म्हणजे हे बरोबर असे एकमेकाच्या समोर येतील. कळते? तर ही जी पेरिंग होते ती पेरिंग कशी व्हायला लागली? कम्प्लिटली झिपर फॅशनमध्ये. ही जी पद्धत आहे सिनॅप्सिस होण्याची किंवा पेरिंग होण्याची, ह्याला कोणती पद्धत म्हटलं जातं? झिपर फॅशन. म्हणजे ज्याप्रमाणे झिप बंद होत असते, चेन बंद होत असते, अगदी त्याच पद्धतीनं हे सिनॅप्सिस होत असतं. ठीक आहे. पाहूया इथे आता. द पेरिंग इज कॉल्ड सिनॅप्सिस. ईच पेअर कन्सिस्ट ऑफ मॅटर्नल क्रोमोझोम अँड पॅटर्नल क्रोमोझोम. ठीक आहे, तर कळलंच असेल तुम्हाला या पेरिंगला काय म्हटलेलं आहे इथे? सिनॅप्सिस. आणि प्रत्येक पेअरमध्ये काय असतो? एक क्रोमोझोम मॅटर्नल म्हणजे मदरकडून आलेला, दुसरा क्रोमोझोम पॅटर्नल म्हणजे फादरकडून आलेला. क्रोमोझोमल पेअर आर कॉल्ड बायव्हॅलेंट्स ऑर टेट्रॅड. तर या ठिकाणी जी एक एक जोडी तयार झालेली आहे याला काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या. आता हा एक क्रोमोझोम, खरं तर हा असा नाही आहे, हा या पद्धतीमध्ये आहे. हा एक क्रोमोझोम आणि दुसरा, आता आपण याच्या बाजूलाच दाखवूया. ठीक आहे, तर हे 2 काय झाले? हा सपोज झाला मॅटर्नल, हा झाला पॅटर्नल. तर ही काय झाली? होमोलॉगस क्रोमोझोमची जोडी झाली. मग याला आपण काय म्हटलंय? एकतर बायव्हॅलेंट म्हणतो किंवा टेट्रॅड म्हणतो. आता बायव्हॅलेंट का म्हणतो? कारण याच्यामध्ये 2 क्रोमोझोम आहेत. आणि टेट्रॅड का म्हणतो? कारण याच्यामध्ये 1 2 3 4 सिस्टर क्रोमॅटिड आहेत. टेट्रॅड का म्हणायचं याला? कारण 4 काय त्याच्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड आहेत. आणि बायव्हॅलेंट का म्हणायचं? कारण 2 होमोलॉगस क्रोमोझोम आहेत. कळतंय? तर अशा प्रकारे ही पेरिंगची प्रोसेस. त्यानंतर येऊया पुढच्या सगळ्यात महत्त्वाच्या स्टेजकडे, ती आहे पॅचिटिन. कुठली आहे पुढची स्टेज? पॅचिटिन. ठीक आहे, आता याबद्दल माहिती घेऊया पॅचिटिनबद्दल. ईच इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम बिगिन टू स्प्लिट लॉन्जिट्युडनली इंटू 2 सिमिलर क्रोमॅटिड. तर या ठिकाणी आता काय होतं? प्रत्येक जो यातला रेड किंवा ब्लॅकवाला जो क्रोमोझोम आहे त्याची लॉन्जिट्युडनल म्हणजे उभ्या याच्यामध्ये अशी स्प्लिटिंग व्हायला लागते. आणि त्याच्या ज्या 2 सिस्टर क्रोमॅटिड आहेत त्या एकमेकापासून स्वतंत्र असल्याचं पहिल्यांदा इथे जाणवायला लागतं. ठीक आहे, म्हणजे आता आपण इथे दाखवतानाच असं दाखवून दिलं, पण ओरिजिनली जेव्हा हे पेअरिंग होत असते तेव्हा हे ज्या सिस्टर क्रोमॅटिड आहेत त्या एकमेकाला अशा चिकटून असतात. ठीक आहे, राईट. पण पॅचिटिन सुरू झाल्यानंतर काय होणार? हे असे यांची लॉन्जिट्युडनल अशी स्प्लिटिंग होणार. आय थिंक तुम्ही पाहू शकता का? नाही, थोडंसं मी इकडे करतो स्क्रीनला म्हणजे तुम्हाला दिसेल स्पष्ट. म्हणजे ओरिजिनल हे जे इथं तुम्ही चित्र पाहताय हे चित्र कशाचं आहे? हे चित्र कशाचं आहे? हे आहे झायगोटिनचं. पण पॅचिटिनमध्ये आल्यानंतर काय होतं? पॅचिटिनमध्ये आल्यावर व्हर्टिकली जे आहेत ते 2 सिस्टर क्रोमॅटिड एकमेकापासून थोडेसे सेपरेट होतात.
ठीक आहे. ॲट दिस स्टेज टेट्राड बिकम मोर क्लिअर इन अपिअरन्स बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ 4 विजिबल क्रोमॅटिड. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला टेट्राड दिसायला लागतात कारण 2 सिस्टर क्रोमॅटिड एकमेकापासून इथं थोडेसे दूर गेलेले आहेत. ठीक आहे. होमोलॉगस क्रोमोझोम ऑफ ईच पेअर बिगिन टू सेपरेट फ्रॉम ईच अदर. आता इथे दुसरी एक महत्त्वाची घटना सुरू होते. जे 2 होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकाच्या समोर, इथे आपण जी डायग्राम काढली होती, यांच्या दरम्यान काय तयार झालं होतं? प्रोटीन तयार झालं होतं. काय म्हणलं होतं आपण त्याला? सिनेप्टोनिमल कॉम्प्लेक्स. ते आता डिझॉल्व्ह व्हायला लागतं, नाहीचं व्हायला लागतं आणि त्यामुळे जे 2 क्रोमोझोम एकमेकाच्या समोर होते ते आता एकमेकापासून मुक्त व्हायला लागतात, एकमेकापासून दूर होण्याचा प्रयत्न करायला लागतात. ठीक आहे. हावेवर दे डू नॉट कम्प्लिटली सेपरेट. तरी पण ते पूर्णपणे एकमेकापासून वेगळे होतात का? नाही. फक्त त्यांची हालचाल सुरू होते एकमेकापासून वेगळं होण्याची. तथापि ते एकमेकापासून विलग होत नाहीत, सेपरेट होत नाहीत. बट रिमेन अटॅच टुगेदर ॲट वन ऑर मोर पॉईंट. पण ते बऱ्याच अंशी एकमेकाशी जोडलेले असतात. आता कुठे? तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाची घटना समजून घ्यावी लागणार आहे. त्याला आपण म्हटलेलं आहे क्रॉसिंग ओव्हर. तर ही घटना समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आपल्या बोर्डाकडे जावं लागेल. ठीक आहे. तर इथे येऊ आपण. आता इथे पहा, हा एक क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम मधला एक, आणि दुसरा हा दुसरा क्रोमोझोम. ठीक आहे. आता ही पॅचिटिनमधली सुरुवातीची अवस्था. ठीक आहे. पण आता काय व्हायला लागतं? पॅचिटिनमध्ये सिनेप्टोनिमल कॉम्प्लेक्स निघून गेल्यामुळं, डिझॉल्व्ह झाल्यामुळे एकमेकापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतायत. कारण ज्या प्रोटीननी यांना धरून ठेवलं होतं ते प्रोटीन आता शिल्लक राहिले का? नाही. त्यामुळे ते एकमेकापासून बाय टेंडन्सी ते दूर होण्याचा प्रयत्न करतील किंवा ते एकत्र राहणारं कुठलंही कारण आता शिल्लक राहिलेलं नाही आहे. ठीक आहे. पण असं होत असताना हा जो भाग आहे हे एकमेकांमध्ये याचे वेटोळे पडतील, कॉइलिंग होईल. ठीक आहे. मग आता जसं गुंता झाल्यानंतर पर्याय काय असतो? विचारपूर्वक गुंता सोडवणे किंवा कात्री घेऊन सरळ गुंता तोडून मग व्यवस्थित करून घेणे. तर निसर्गसुद्धा काहीसा असाच इथे निर्णय घेताना आपल्याला लक्षात येतो. मग काय होतं? सेपरेट होण्याच्या याच्यामध्ये लक्षात घ्या काय होतं नेमकं ते. तर इथे तुमच्या लक्षात येत असेल की नेमकं काय झालेलं आहे. ठीक आहे. पाहिजे तर आपण याला पूर्ण रंगीबेरंगी पूर्ण रंग देऊन टाकूया, म्हणजे आपलं काम सोपं होईल किंवा तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने सगळं समजून येईल की नेमकं मला काय सांगायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा व्यवस्थितपणे हे सगळं समजेल. लक्षात येत असेल तुमच्या मी काय करतोय नेमकं ते. मी फक्त काय करतोय, होमोलॉगस क्रोमोझोमला एकाला ब्लॅक कलर देतोय, मॅटर्नलला म्हणा हवं तर, आणि दुसऱ्याला आता मी रेड कलर देणार आहे, म्हणजे तुम्हाला नेमकं काय इथे झालं ते लक्षात येईल.
कळलं का नेमकं काय होतं ते? ठीक आहे. तर इथे या ठिकाणी काय झालेलं आहे की हा जो ब्लॅक पार्ट होता तो खरं तर या क्रोमोझोमचा होता, पण तो या क्रोमोझोमला जाऊन जोडला. आणि हा जो रेड पार्ट होता तो या क्रोमोझोमचा होता, पण तो त्याला जाऊन जोडलेला आहे. तर या एक्सचेंजला, या देवाणघेवाणीला इथे आपण नाव दिलेलं आहे क्रॉसिंग ओव्हर. काय नाव दिलेलं आहे याला? क्रॉसिंग ओव्हर. तर ही महत्त्वाची घटना कोणत्या स्टेजमध्ये होते विद्यार्थी मित्रांनो? पॅचिटिन स्टेजमध्ये. बरं, ही क्रॉसिंग ओव्हर कशी होते याचं एक्सप्लेनेशन एका थेअरीद्वारे दिलेलं आहे. त्या थेअरीला म्हटलेलं आहे ब्रेकेज अँड रियुनियन थेअरी. ब्रेकेज अँड रियुनियन थेअरी. ठीक आहे. तर असं ब्रेकेज म्हणजे अगोदर, आता लक्षात घ्या, ह्या ज्या दोन ब्लॅक आहेत यांना आपण म्हणतो सिस्टर क्रोमॅटिड. ह्या ज्या दोन रेड आहेत यांना सुद्धा आपण म्हणतो सिस्टर क्रोमॅटिड. पण एक ब्लॅक आणि एक रेड हे जे दोन आहेत यांना आपण म्हणतो नॉन सिस्टर क्रोमॅटिड. काय नाव दिलेलं आहे? एक ब्लॅक आणि एक रेड म्हणाल तर त्याला काय म्हटलेले? नॉन सिस्टर क्रोमॅटिड. तर लक्षात घ्या, ही जी देवाणघेवाण किंवा एक्सचेंज झालेली आहे ती कुणामध्ये झालेली आहे? नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये. कळते? तरी नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये होणारी देवाणघेवाण कोणत्या पद्धतीनं होते? ब्रेकेज अँड रियुनियन. म्हणजे काय होत असेल तर हा ब्लॅक क्रोमोझोम जो आहे किंवा हा रेड क्रोमोझोम याचा हा अगोदर एवढा भाग कट होत असेल. ठीक आहे. आणि तिथेच असलेल्या ब्लॅक क्रोमोझोमचं काय होत असेल? हा असा आहे, याचा हा भाग वेगळा झालेला असेल. ठीक आहे. आणि मग चुकून बाय रँडम इव्हेंट अगदी योगायोगाने हा भाग याच्यासोबत आणि हा जो ब्लॅक भाग आहे तो याच्यासोबत जोडला जात असेल. तर ही थिअरी, ब्रेकेज अँड रियुनियन थिअरी, एक्सप्लेन करते क्रॉसिंग ओव्हरबद्दल. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, क्रॉसिंग ओव्हर ज्या ठिकाणी झालेली आहे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर इथे असा हा एक्स आकाराचा एक यक्स आकाराचं स्ट्रक्चर तयार होते. अगदी या ठिकाणी सुद्धा या यक्स आकाराच्या स्ट्रक्चरला काय नाव दिलेलं आहे? याला नाव दिलेलं आहे कयाज्मा. काय नाव दिलेलं विद्यार्थी मित्रांनो? कयाज्मा. ठीक आहे. आता आपण येऊया वापस आपल्या पॉईंटकडे. ठीक आहे. सो these points appear like a cross X known as कयाज्माटा. ठीक आहे. कयाज्मा सिंग्युलर आणि कयाज्माटा प्लुरल, अनेक वचनी यांना काय म्हटलेले? कयाज्माटा. क्रोमॅटिड ब्रेक ॲट दीज पॉईंट्स अँड ब्रोकन सेगमेंट्स आर एक्सचेंज बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. तर लक्षात येते तुमच्या, नॉन सिस्टर क्रोमॅटिड, होमोलॉगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये ही एक्सचेंज झालेली आहे. होमोलॉगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये. कन्फ्यूज होऊन विद्यार्थी कधी कधी काय म्हणतात? सिस्टर क्रोमॅटिड ऑफ नॉन होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतात. तर ते चुकीचं आहे. बरोबर काय? होमोलॉगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये. या घटनेला काय नाव दिलेलं आहे? दिस इज कॉल्ड एज क्रॉसिंग ओव्हर ऑर रिकॉम्बिनेशन. हा दुसरा शब्दसुद्धा पुष्कळ प्रचलित आहे, रिकॉम्बिनेशन, किंवा यालाच क्रॉसिंग ओव्हर सुद्धा म्हटलं जातं. आणि ही घटना कुठली आहे तर पॅचिटिनची. त्यानंतर पुढची स्टेज आहे आता डिप्लोटीन. प्रोफेज 1 मधल्या सबस्टेजेस पाहतोय आपण. दो कयाज्माटा आर फॉर्म इन पॅचिटिन, दे बिकम क्लिअरली विजिबल इन डिप्लोटीन ड्यू टू द बिगिनिंग ऑफ रिपल्शन बिटवीन सिनॅप्स होमोलॉगस क्रोमोझोम. आता हे पण एक महत्त्वाचं आहे. कयाज्मा किंवा कयाज्माटाची निर्मिती भलेही पॅचिटिनमध्ये हो, पण त्या स्पष्टपणे कधी दिसायला लागतात तर त्या दिसायला लागतात कुठे? या डिप्लोटीनमध्ये. महत्त्वाचा मुद्दा आहे. कयाज्माटा तयार कधी होतात आणि स्पष्टपणे दिसायला कधी लागतात? तयार होत असतात पॅचिटिनमध्ये, पण दिसतात कधी? डिप्लोटीनमध्ये. ठीक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं, कयाज्माटा रिझल्ट आहेत का रिझन आहेत क्रॉसिंग ओव्हरचा, असं विचारलं जातं कधी कधी. तर कयाज्माटा हे रिझल्ट आहे, ना की रिझन आहे. कळतंय? कारण नाही आहे, तर क्रॉसिंग ओव्हर झाली म्हणून तयार झालेले स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आणि कशामुळे झालं आहे, म्हणजे इथे का दिसायला लागतात स्पष्ट? ड्यू टू द बिगिनिंग ऑफ रिपल्शन बिटवीन सिनॅप्स्ड होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम ज्यांच्यामध्ये सिनॅप्सिस झालं होतं त्यांच्यामध्ये आता रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षणाला सुरुवात होते आणि त्यामुळे इथं कयाज्माटा स्पष्ट दिसायला लागतात. सो दिस इज कॉल्ड डी सिनॅप्सिस. सिनॅप्सिसच्या अपोजिट इव्हेंट आहे म्हणून याला काय म्हटलेलं आहे? डी सिनॅप्सिस. इट इन्व्हॉल्व डिसअपिअरन्स ऑफ सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. तर या ठिकाणी जो सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स जो होता, ज्या प्रोटीनने त्यांना धरून ठेवलं होतं, तो इथे डिसअपिअर व्हायला लागतो. ठीक आहे. त्यानंतर आता मिओसिस 1 मधल्या प्रोफेज 1च्या शेवटची स्टेज डायकायनेसिस. इन दिस फेज, त्या अगोदर मी माझी पोझिशन स्विच करतो.
dikinesis. In this phase, chiasmata begins to move along the length of chromosome from the centromere. आता इथे chiasmataची मूवमेंट व्हायला लागते कुठे? अलॉंग द लेंथ ऑफ द क्रोमोझोम फ्रॉम द सेंट्रोमियर टुवर्ड द एंड्स ऑफ द क्रोमोझोम. या क्रियेला आपण म्हटलेलं आहे टर्मिनलायझेशन ऑफ कयाज्मा. काय प्रकार आहे हे समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आता बोर्डकडे जावं लागेल. ठीक आहे, आता इथे आपण समजून घेऊया नेमकं काय प्रकार आहे ते. राईट. आता याच्यामध्ये पहा, आपण परत एक वेळेस क्रॉसिंग ओव्हर झालेला एक क्रोमोझोम दाखवूया, एक होमोलॉगस क्रोमोझोमची जोडी दाखवूया. तरी थोडंसं आपलं चुकतंय. हा भाग आपण खरं तर असा रेड कलरमध्ये दाखवायला हवा होता. ठीक आहे, अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर होतं. आता याच्यामध्ये टर्मिनलायझेशन म्हणजे काय तर लक्षात घ्या, इथे हा यक्स आकार असा दिसतोय, इथे सुद्धा आकार असा दिसतोय, पण टर्मिनलायझेशन झाल्यानंतर हा यक्सचा आकार टर्मिनेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं, आता हा असा होतो आणि जसजसं ही स्टेज पुढे जात जाईल हा आकार असा होत जातो आणि शेवटची एक स्टेज येते की तेव्हा हे अशा पद्धतीने होतं. म्हणजे नेमकं काय होतंय तर जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहेत ते अशा प्रकारे त्यांच्या टोकावर टीलोमियर्सवर अटॅच राहून जातात. तर ही जी क्रिया आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा एक एवढा आणि हा इकडचा हे कंप्लीट असे मध्यावर दिसत आहेत इथे. ठीक आहे, हा यांचा मध्यबिंदू आहे, पण हा हळूहळू काय होतो असा वरच्या बाजूने चालला आहे. ठीक आहे, आणि हा अगदी आता इथे टोकावर आहे. तर इथे ही टर्मिनलायझेशनची क्रिया कळते. विद्यार्थी मित्रांनो, काय आहे टर्मिनलायझेशन ऑफ कयाज्मा? तर ही प्रोसेस किंवा हा जो इव्हेंट आहे तो केव्हाचा आहे, तो आहे डायकायनेसिस या स्टेजमधला. ठीक आहे. द टर्मिनल कायझमाटा एक्झिस्ट टिल द मेटाफेज. आणि अशा प्रकारे टर्मिनेशन झालेले कायझमाटा मेटाफेजपर्यंत असेच राहतात. न्यूक्लियोलस डिसॅपियर अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन ऑल्सो बिगिन टू डिसॅपियर. स्पिंडल फायबर स्टार्ट टू अपियर. आता नॉर्मली मायटोसिसच्या प्रोफेजमध्ये ज्या आपण घटना पाहिल्या होत्या त्यासुद्धा इथे सगळ्या जशाच तशा आहेत. म्हणजे काय तर न्यूक्लियोलस डिसॅपियर होणं, न्यूक्लियर मेम्ब्रेन नाहीसं होणं, स्पिंडल फायबरची निर्मितीला सुरुवात होणं, या सगळ्या घटना जशाच तशा इथे आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे. सो आता पुढचा भाग आहे मेटाफेज 1. पण हे लेक्चर आता पुष्कळ मोठं होतं आहे, त्यामुळं आता हे जे डिस्कशन आहे ते इथे थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया आपण की मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टिलोफेज 1 कशा प्रकारे होत असतात. ठीक आहे. सो थँक्यू फॉर बिंग विथ मी. थँक्स अ लॉट.